जर तुम्ही जळगाव शहर महानगरपालिकेमधून व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण येणारे चुनावी अपडेट्स तुम्हाला असेच मिळत राहील. जळगाव शहर महानगरपालिका JCMC भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव शहराची स्थानिक नागरिक प्रशासकीय संस्था आहे. हे राज्याच्या उत्तर महाराष्ट्र प्रशासकीय भौगोलिक क्षेत्राचा हिस्सा आहे. स्थापना मार्च 2003. महापौर रिकामे. आयुक्त ज्ञानेश्वर दत्तात्रय ढेरे. शिवसेना 56, राष्ट्रवादी 8, विरोधी पक्ष भाजप 8, AIMIM 3 जागा. गेल्या निवडणूक 2018. जळगाव महानगरपालिकेची स्थापना 1864 झाली. महानगरपालिका लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सदस्यांनी बनलेली आहे आणि सध्या मोर्धक शिवसेनेचे महापौर जयश्री महाजन यांच्या नेतृत्वाखाली आहे. ते शहराच्या पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांचे व्यवस्थापन करते. JMCची स्थापना 21 मार्च 2003 रोजी झाली. ते 68.78 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात सेवा देते आणि अंदाजे 4,60,000 लोकांना नागरी सेवा आणि सुविधा पुरवते. 1864 ब्रिटिश सरकारने जळगाव नगरपालिका स्थापन केली. 1961च्या जनगणनेनुसार तिच्याकडे 35 नगरपरिषदा होत्या. 1961 तिची लोकसंख्या 80,315 इतकी होती. महसूल स्त्रोत: करामधून मिळणारे उत्पन्न, मालमत्ता कर, व्यवसाय कर, मनोरंजन कर, वस्तू आणि सेवा कर, GST सारखे केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान, जाहिरात कर, पाण्याचे बिल, कागद सेवाकडून मिळणारे शुल्क, महानगरपालिकेच्या मालमत्तेतून मिळालेले भाडे, महानगरपालिका रोखमधून निधी. 2023-24च्या बजेट 886 कोटी 70 लाख रुपये इतका होता. 2024-25चा अर्थसंकल्प 981 कोटी 47 लाख 29 हजार रुपये आहे. गेल्या वर्षीपेक्षा 11 पट जास्त. गृहनिर्माण घोटाळा: 1996 मध्ये महामंडळाच्या अधिकाऱ्याने दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीसाठी 200 घरे बांधली. प्रकल्प निविदेला 11 प्रतिसाद मिळाले. खानदेश बिल्डर्सना कंत्राट देण्यात आले. जळगाव गृहनिर्माण घोटाळा मराठी जे मध्ये प्रसिद्ध झाला. महाराष्ट्राचे विद्यमान मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांच्या मालकीच्या कंपन्यांची बनावट कागदपत्रे तयार केली आणि बेकायदेशीरपणे मुदती ओलांडल्याचा आरोप करण्यात आला. जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण गेडाम यांनी जैन आणि देवकर यांच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल दाखल केला तेव्हा हा घोटाळा उघडीस आला. 13व्या महाराष्ट्र विधानसभाचे सदस्य आणि प्रकल्प शिल्पकार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह 90 जणांवर बनावट कागदपत्रे पुरवल्याबद्दल आणि अनेक वेळा मुदती उलटवून टाकल्याबद्दल खटला दाखल करण्यात आला. अनेक वर्षाच्या न्यायालयीन कार्यवाहीनंतर धुळे जिल्हा न्यायालयाने जैन आणि देवकर यांच्या अनुक्रमे 7 आणि 5 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायदा 1988, भारतीय दंड संहिता कलम 420 आणि भ्रष्टाचार, पदाचा गैरवापर, फसवणूक, करदात्याच्या पैशाची चोरी, बनावट कागदपत्रे सादर करणे, फसवणूक आणि विश्वासघात यासारख्या अनेक कलमाखाली जळगाव गृहनिर्माण घोटाळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळ्यापैकी एक होता, ज्यांची एकूण रक्कम 110 कोटी रुपये इतकी जवळपास होती. तपासात असे दिसून आले की मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर, खानदेश बिल्डर्स, आर्किटेक्ट आणि कॉर्पोरेटर्सनी भारत सरकारच्या परवडणाऱ्या घराच्या उपक्रमाच्या प्रधानमंत्री आवास योजना, ज्यांच्या नंतर घरकुल योजना म्हटले गेले, त्यांचा गैरफायदा घेण्याचा कट रचला. IPS अधिकारी इशू सिंधू यांच्या नेतृत्वाखाली पोलीस तपासात असे उघड झाले की खानदेश बिल्डर्सचा मालक सुरेश जैन यांचे मित्र होते आणि संस्थेचे मुख्यालय जैन यांच्या निवासस्थानी होते. जळगाव महानगरपालिकेने खानदेश बिल्डर्सना दिलेले पैसे प्रथम 15 कोटी रुपये ॲडव्हान्स केले आणि नंतर 45 कोटी रुपये जैन यांच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या मालकीच्या कंपन्यांना दिले. बिल्डर्सनी 5,000 घराचे कामे सुरू केले, परंतु केवळ 1,500 घरं पूर्ण केली. शिवसेनेने 56 जागा, महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागा, भारतीय जनता पक्ष 8, AIMIM ने 3 जागा जिंकल्या. तरी मित्रांनो, जळगाव महानगरपालिका आणि बाकीचे चुनावी अपडेट जाणण्यासाठी चॅनलला आताच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.